जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिन्सी समास 10वा श्रोता अवलक्षण निरूपणनाम श्रीराम समर्थ. कोणी एका कार्याचा साक्षेप काही तर्ही घडे विक्षेप काळ साहे तरी ते आपे आप होत जाते. जय जय रघुवीर समर्थ. 18वा दशक बहुजिन्सी आणि या दशकाचा समारोप समर्थांनी श्रोता अवलक्षण निरूपण नाम या समासाच्या रूपानं केलेला आहे. आता समासाचं नाव जरी श्रोता अवलक्षण असलं म्हणजे काय, श्रोता श्रवणाला बैसल्यानंतर त्याच्याकडे काय काय उपाध्या उभ्या राहतात किंवा काय काय अवलक्षणं कुलक्षणं उभे राहतात याचं वर्णन समर्थांनी जरी या केलं असेल असं जरी आपल्याला या समासाच्या नावावरून वाटत असेल तरी देखील इतकंच काही याच्यामध्ये नाही, तर खूप सारा गर्भितार्थ खूप सारा सार समर्थांनी या 18व्या दशकाचा सार की जे आतापर्यंत समर्थांनी आम्हाला सांगितलं. म्हणाले बहुजिन्सी बहुजिन्सी बाबा रे, बहुजिन्सी बहुमोलाचा आणि बहुंमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा हा मनुष्यजन्म आहे, असा हा आत्मा आहे, असा हा परमेश्वर आहे. तरी देखील बोलले या शेवटच्या समासामध्ये आता जे झालं बाबा त्याचं एक संपूर्ण सार समर्थांनी या ठिकाणी वर्णन करून दिलेला आहे. मग काय सार वर्णन केला तर बोलले आधी श्रवणाची भूमिका काय आहे हे समर्थांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर काय सांगितलं तर श्रवणाची भूमिका महत्त्वाची आहे म्हणून श्रवण केलं पाहिजे. म्हणून परंतु श्रवण केल्या असताना किंवा करत असताना त्या ठिकाणी काय काय मनुष्य देहाकडे अवलक्षणे उभे राहतात किंवा काय काय सगळ्या उपाध्या उभ्या राहतात याचं वर्णन समर्थांनी या समासाच्या मध्यंतरामध्ये करून ठेवलं. आणि ह्याच्यानंतर श्रवणातून काय प्राप्ती किंवा श्रवणातून काय समाधान, श्रवणातून काय आनंद किंवा श्रवणातून बोलले काय विवेक आम्ही असा धारण करावा जेणेकरून आमच्याकडचं जे समाधान आहे किंवा जो विवेक आहे तो वेग जाणार नाही याची प्रचिती समर्थांनी या समासाच्या शेवट सगळी दिलेली आहे. थोडक्यात काय की बोलले घ्या प्रसाद हरिनामाचा. बोलले काय असतं आठवडाभर सप्ताहभर भागवत चालतं किंवा काही एखादं पारायण चालतं आणि शेवटच्या दिवशी छानपैकी प्रसाद केलेला असतो आणि किंवा काल्याचं कीर्तन असतं किंवा मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला असतो. बोलले ते सगळं घेतल्याच्या नंतर प्राशन केल्याच्या नंतर अत्यंत तृप्ती आपणाला त्या ठिकाणी जाणवत असते. तसंच काहीसा भाग समर्थांनी या समासाच्या रूपानं आपल्यासमोर आणून ठेवलेला आहे. घ्या प्रसाद हरिनामाचा करा उद्धार या जीवनाचा. अशा पद्धतीनं समर्थ आपणाला हा प्रसाद देण्यासाठी म्हणून या ठिकाणी उभे राहिलेले आहे. दशक 18वा बहुजिन्सी समास 10वा श्रोता अवलक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ. कोणी एका कार्याचा साक्षेप काही तर्ही घडे विक्षेप काळ साहे ते आपे आप होत जाते. बोलले मनुष्य जन्मामध्ये आलो आणि काय झालं, काहीतरी कार्य करायला गेलो, काहीतरी जीवनामध्ये मनुष्य असं करूया तसं करूया म्हणून आयुष्यामध्ये उभा राहिला. पण झालं काय, काहीतरी घडे विक्षेप कर्म धर्म संयोगानं म्हणा किंवा आणखीन कुठल्या सगळ्या योगानं म्हणा त्या ठिकाणी कदाचित त्याला त्या कार्यामध्ये सफलता मिळत नाही आणि मग काय होतं म्हणजे ते कार्य अपूर्ण राहतं किंवा विक्षेप त्याच्यामध्ये उभा राहतो. काळ साहे ते आपे आप होत जाते. परंतु काळानंतर किंवा काही कालानंतर बोलले ह्या सगळ्या गोष्टी बदलतात म्हणा किंवा जशाच्या तशा राहतात किंवा त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी बोलले त्या मनुष्याच्या प्रारब्धाच्या योगानं काही वेगळ्या गोष्टी घडतात. तर बोलले हे सगळं काय आहे तर हे एक मर्म आहे की जो कोणी मनुष्य जन्मामध्ये आला त्याला त्याच्या आयुष्याच्या मध्ये असं काही समर्थ बोलले काहीतरी घडे विक्षेप येणारच आहे बाबा. आणि हे कुठून कळालं तर श्रवणातून कळालं.
समर्थ म्हणाले, बाबा तू आता समर्थांचं श्रवण करतो, समर्थांचं सगळे भक्ती करतो, किंवा किंवा अन्य कुठल्या एखाद्या मार्गामध्ये आहे, तो काही विषय नाही. विषय काय आहे की मार्गामध्ये आला आणि एकदम असं जादूची कांडी फिरली आणि एकदम सगळं विक्षेप निघून गेले, असं होत नाही. साक्षेप आम्ही पूर्ण करतो. साक्षेप म्हणजे काय आहे? प्रयत्न आहे, एफर्ट आहे. पण भगवंत गीतेमध्ये काय सांगतात की बाबा रे, कुठलंही कार्य यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी 5 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट, तो व्यक्ती म्हणजे त्याचं काय आहे, त्याची शिल्लक आहे का, त्याचं तो लायक आहे का, ही एक पहिली महत्त्वाची गोष्ट असते. व्यक्ती लायक असला म्हणजे आणखी ती स्थळ किंवा तशी परिस्थिती अनुकूल असायला पाहिजे, किंवा तो त्या पर्टिक्युलर ठिकाणी असायला पाहिजे. व्यक्ती झालं, स्थान झालं, आणि मग आणखीन त्याच्यासोबत त्याने किती प्रयत्न केले, म्हणजे किती मेहनत केली, हे देखील ठरवत असतं की त्याला किती यश मिळेल. म्हणजे लायक व्यक्ती, लायक स्थान, अनुकूल जागा आणि पुरेसे प्रयत्न. बोले एवढं झालं म्हणजे झालं का? तर नाही. बोले ह्याच्यामध्ये आणखीन एक नशिबाचा सगळा वाटा आहे. म्हणजे नशीब म्हणजे काय? नशीब बनतं तरी कसं? तर नशीब म्हणजेच प्रारब्ध. प्रारब्ध हे मनुष्याच्या संपूर्ण कर्माचा सार असतं. बोले एक त्याचा तो जीव त्याने मागे पुढे केलेल्या सगळ्या कर्मांचा एकंदरीत बॅलन्स म्हणजे काय आहे? तर प्रारब्ध आहे. बॅलन्स म्हणजे कसा? आता आपलं बँक खातं असतं. या बँक खात्यामध्ये आपण कधी पैसे टाकतो तर कधी पैसे काढतो. पण आपण आज काय बघतो तर आज त्या खात्यामध्ये म्हणजे टाकणं काढणं, पैसे टाकणं पैसे काढणं हे सुरूच असतं. पण शेवटी केव्हा विषय निघतो त्यावेळेस आम्ही काय म्हणतो की खात्यामध्ये आता किती शिल्लक आहे. असं म्हणत नाही की मागे मी किती टाकले होते, काही नाही. बोलले आज किती शिल्लक आहे याचा विचार मनुष्य नेहमी करत असतो. बॅलन्स, त्याला बॅलन्स असं म्हणतात. मग बोलले हे प्रारब्ध म्हणजे नशीब म्हणजे डेस्टिनी म्हणजे काय आहे? बॅलन्स आहे. मनुष्यानं आत्तापर्यंत किती टाकले, किती काढले, म्हणजे किती पुण्य किती पाप यांचा तो सगळा ताळमेळ आहे. व्यक्ती झालं, स्थान झालं आणि प्रयत्न पण झाले, पण एवढं सगळं करून यश मिळत नाही म्हणजे कुठेतरी प्रारब्ध कमी पडला, म्हणजे कुठेतरी कर्मांमध्ये ताळमेळ सगळा चुकलेला होता, किंवा कर्मांच्या सगळ्या हिशेबामध्ये ते बसत नव्हतं. खाल्लेलं होतं किंवा शिल्लक आहे एक समजा 2,000 5,000 रुपये खात्यामध्ये, आणि आपण जर एखाद्याला 50,000चा चेक दिला तर तो काय होतो? बाउन्स होतो. म्हणजे तो उलट तो आपल्याला त्याचे दंड भरावा लागतो. तसंच काहीसं प्रारब्धाचं आहे. प्रयत्न केले सगळं आहे पण यश मिळत नाही, कुठेतरी बाबा प्रारब्ध कमी पडतं आहे. मग आता याच्यावर उपाय काहीच नाही का? म्हणजे हे तर सगळंच झालं, म्हणजे आपल्या मनासारखं काहीच होणारच नाही. समर्थ म्हणले बाबा प्रयत्न पण करावे लागतील, व्यक्तीला लायक पण बनावं लागेल, योग्य ठिकाणी पण सगळं मेहनत करावी लागेल. बोलले एखाद्या वेळेस प्रारब्ध कमी पडतं पण बहुतेक वेळा ते साथ देत असतं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे तर बोलले भगवंताची कृपा, हा 5वा फॅक्टर. आणि यातलं सगळं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की जो आधीचा आहे त्याच्यापेक्षा दुसरा जास्त बलवान आहे किंवा जास्त पॉवरफुल आहे, महत्त्वाचा आहे. तिसरा आणखीन त्याच्यापेक्षा मोठा, चौथा त्याच्यापेक्षा मोठा आणि 5वा त्याच्यापेक्षा मोठा. म्हणजे यातलं असं आहे ना की तिसरा जर पॉवरफुल असेल प्रयत्न तर कदाचित पहिलं दुसरं गौण ठरू शकतं, म्हणजे त्यांच्याशिवाय चालून जाऊ शकतं. कदाचित चौथा म्हणजे काय? नशीब, प्रारब्ध
जर बलवत्तर असेल तर नुसतं कसं तरी सहज उगाच फिरत फिरत गेला आणि एखादी संधी सापडून गेली असंही होऊ शकतं. एखादा खूप सारी मेहनत करतो पण नेमकंच ठिकाणी नेमक्या जागेवर नेमक्या वेळी तो नसतो म्हणून त्याची संधी हुकते. एखादा योगानं तिथे येतो आणि त्याला एखादी चांगली मोठी संधी सापडून जाते. हे केवळ प्रारब्धानं होत असतं, नशिबाने होत असतं. पण याहीपेक्षा सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं श्रेष्ठ काय आहे तर भगवंताची कृपा. भगवंताची कृपा जर असेल तर ह्या चारही गोष्टी गौण ठरतात. आणि बोलले भगवंताची जर इच्छा असेल तर पाहिजे तसे सगळे भाग बदलू शकतात. म्हणून बोलले आता हे बाकीच्या 4 गोष्टींमध्ये तर आपला आता काही अधिकार राहिलेला नाही किंवा काही आपल्या हातात राहिलेला नाही. आपण कोण व्यक्ती किंवा आपण आता कुठे जन्माला आलो किंवा काय परिस्थिती मिळाली किंवा आपण आपल्या मागचे काय कर्म आहेत. बोलले आता प्रयत्न करायला पण काही मर्यादा असतात. पण 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 तरी देखील आता आपल्या हातात काय आहे भगवंताची भक्ती. बोलले भगवंताची भक्ती अशी आहे ना, एक बाण आणि 2 शिकार. 2 शिकार कशा. बोलले हे जसं आता 5वा फॅक्टर समर्थांनी सांगितला. बोलले आपलं कार्याला देखील यश मिळतं म्हणजे संसारामध्ये यश देखील मिळतं आणि त्यासोबत झाले जन्माचे सार्थक. परलोकीचा भाग देखील सोडवून देण्याचा भाग किंवा सामर्थ्य किंवा परलोकीची शिदोरी. आता आम्हाला हा सगळा जन्म संपल्यानंतर मृत्यूच्या नंतर अनंत कालाच्या प्रवासानं जायचं आहे आणि त्या प्रवासामध्ये शिदोरी हवी असते. काहीतरी रस्त्यात खायला भूक लागते की नाही. आता आपण लांबच्या रेल्वे प्रवासाला निघालो. आता त्या रेल्वेत काहीतरी खायला काही बहुतेक ठिकाणी एवढं हायजेनिक ते नसतं म्हणा किंवा काही ठिकाणी असतं देखील पण काहींना नाही आवडत. मग आपण ते काय करतात घरून आपली शिदोरी असं कोरडं अन्न असं काहीतरी मुरमुरे वगैरे असं घेऊन ठेवतात. का दशम्या वगैरे घेऊन ठेवतात. भूक लागली आपलं एक त्रास न देणारं सगळं काढायचं आणि खायचं. बाहेरचं खाल्लं ना तर त्याचं ते भूकेपेक्षा त्याचा त्रासच जास्त होतो. एक फूड पॉयझनिंग म्हणा किंवा ॲसिडिटी म्हणा किंवा एक पोटामध्ये त्रास होणे म्हणा इत्यादी सगळ्या गोष्टी त्याच्यातून घडत असतात. मग बोलले या प्रवासामध्ये शिदोरी तयार असते. मग परलोकीच्या प्रवासामध्ये शिदोरी असायला नको का. मग परलोकीच्या प्रवासासाठीची शिदोरी म्हणजे काय आहे भगवन नाम आहे, हरिकीर्तन आहे. म्हणून समर्थ बोलले की बाबा रे अशा पद्धतीनं ही भगवंताची कृपा आपणाला या सर्व प्रकारच्या सगळ्या प्रश्नांना सर्व प्रकारच्या उपाध्यांपासून तारू शकते. इहलोक आणि परलोक दोन्ही भूमिकांमध्ये तारण्याचं सर्वांगीण आमचं सगळं बोलले संरक्षण करण्याचा भाग कोणाकडे असेल तर तो सद्गुरू कृपेकडे आहे. मग हे कळेल कुठून तर ते श्रवणातून कळतं. हे हा विवेक कुठून प्राप्त झाला. हे देणारा कोण आहे, हे सांगणारा कोण आहे तर सद्गुरू आहेत, समर्थ आहेत. देणे ईश्वराचे कार्यभाग होत चालिला, तेने प्राणी शोक झाला, विचारही सुचो लागला दिवसेंदिवस. मुळात जन्म म्हणजे दुःखाचा अंकुर. जन्म झाला हेच मुळात काहीतरी मोठं आपण काय झालेलं आहे त्या ठिकाणी तर एक दुःखावर सगळं आपण पाय ठेवलेला आहे. बोलले एक सर्प असतो, सर्प त्याच्या शेपटीवर जर कोणी पाय ठेवला, चुकून जर कोणाचा पाय पडला तर तो काय करतो उलटतो आणि तो पायाला दंश करतो. बोलले तसंच आहे. जन्म घेतला म्हणजेच आम्ही दुःखाच्या शेपटीवर पाय ठेवलेला आहे आणि ते दुःख वारंवार आम्हाला दंश करत असतं आणि
बोलले वारंवार असे प्रसंग, अशा सगळ्या उपाध्या सगळ्या उभ्या राहत असतात की जेणेकरून आमच्याकडे दुःख उभं राहील. जन्म म्हणजे दुःखाचा अंकुर, जन्म म्हणजे भयाचा सागर. हे भरलेलंच आहे, हे ठेवलेलंच आहे. तेने प्राणी शोक झाला. कार्यभाग तर होणार, काही न होणार, पण शोक मात्र अटळ आहे. विचारही सुचो लागला दिवस, काही ना काही विचार तर सतत सुरू असतात. टेन्शन टेन्शन टेन्शन. बोलले करतो एक, विचार मात्र दुसरा सुरू आहे. बोलले कामाच्या ठिकाणी घरचं टेन्शन, घरच्या ठिकाणी कामाचं टेन्शन. घरी बसून बाहेरची काळजी वाहतो, बाहेर असला ती घरची काळजी वाहतो. पण याच्या डोक्यात सतत शोक, चिंता, सगळा विचार सतत 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 सुरूच असतो. विचारही सुचो लागला दिवसेंदिवस. आणि हे काय होतं, ॲट अ टाईम, एकाच वेळेस हात पाय डोळे इंद्रिय वगैरे इतर सर्व वेगळ्या कामात लागलेले आहे. मग विचार त्याचाच असायला पाहिजे होता, म्हणजे ते काम परफेक्ट झालं असतं, अचूक झालं असतं आणि बोलले त्या कामात पण यश मिळालं असतं आणि डोक्यामध्ये देखील ताण आला नसता. आनंदमय सगळं ते भूमिका झाली. आवडीचं काम आम्ही काय करतो, आवडीचं काम करताना म्हणजे उदाहरणार्थ खेळ खेळताना किंवा असं गप्पा मारत असताना चांगल्या मैत्रिणी मिळाल्या, भेटल्या, बऱ्याच दिवसानंतर भेटल्या. मग आम्ही गप्पा मारतो आहोत, मग आम्हाला दुसरा विचार आमच्या डोक्यात सुरू नाही, एकच विचार. पूर्ण आम्ही त्या ठिकाणी मित्रांसोबत बसलेलो असलो ना, पूर्ण त्या ठिकाणी हजर असतो. खूप छान वाटतं, असं वाटतं खूप बरं. म्हणजे त्या ठिकाणी काही वेगळं झालं का नाही. तर जिथे आम्ही शरीरानं आहोत तिथेच मनानं आहोत. म्हणून काय झालं, एक अतिरिक्त जी आपली डोक्याची मोटर गरम व्हायची होती ती झाली नाही. बाकी इतरत्र वेळी आमची डोक्याची मोटर 2-2, 3-3 ठिकाणी फिरत असते, विचार करत असते. म्हणजे पाणी दुसरीकडे मारते आहे, मोटर दुसरी फिरते आहे. आता रिकामी मोटर फिरणार म्हणजे ती गरमच होणार. साधा विषय आहे, सरळ सोपं आहे, एकदम सोपं आहे. म्हणलं जिथे पाणी जातं तीच मोटर चालू केली, जे नळ आले तीच मोटर. आता नळ आपल्या घरी आले आणि शेजाऱ्याची मोटर चालू केली, कसं होणार. इकडे पण पाणी जात नाही, तिकडची पण मोटार गरम झाल्याशिवाय राहत नाही. बोलले विचारही सुचो लागला दिवसांनी, हा विचार काही सुटत नाही. हा विचार सुटला पाहिजे म्हणजे हेच ध्यान आहे. ध्यान एकाच ठिकाणी लावणे म्हणजेच ध्यान आहे. इतरत्र सर्वत्र विखुरलेलं सगळं ध्यान एकाच ठिकाणी लावणे म्हणजे ध्यान आहे. ध्यान म्हणजे नुसतं असं डोळे मिटून बसणं आणि एक काहीतरी कुठेतरी लक्ष केंद्रित करणं असं नाही. तो एक प्रकार आहे, पण तेच म्हणजे ध्यान आहे असं काही नाही. आम्ही जे काम करतो आहोत पूर्णतः बॉडीली मेंटली त्या ठिकाणी प्रेझेंट आहोत, ते देखील एक ध्यान आहे. गृहिणी घरामध्ये स्वयंपाक करते आहे, तिचं पूर्ण ध्यान त्या स्वयंपाकामध्ये आहे. किंवा स्वयंपाक करत असताना हरिचिंतन करते आहे, बोले ते पण एक ध्यान आहे. तिला ते काम आनंदानं तिचं ते पूर्ण होईल, काम अतिशय सुंदर होईल, त्या जेवणाला त्या स्वयंपाकाला अतिशय चांगली चव येईल. विचारही सुचो लागला म्हणजे कारण त्या ठिकाणी दुसरा विचार नाही, एकच आहे दिवसेंदिवस. पण प्रयत्न केला पाहिजे की जे काम करतो आहे. आता समजा आम्ही गाडी चालवतो आहोत ना, असं आम्ही वारंवार आमच्या असं स्वतःला सांगितलं पाहिजे की मी आता गाडी चालवतो आहे, मी आता ते हातातलं ॲक्सलरेटर त्या ठिकाणी त्याला स्पीडअप करतो आहे म्हणा, किंवा त्याला पिळतो आहे म्हणा, समोर माझ्या कोणीतरी येतं आहे, मी हॉर्न वाजवतो आहे, असं भानावर राहिलं ना, डोक्यातले इतर विचार थांबतात, डोकं दुखणं थांबतं आणि गाडी चालवण्यात देखील आम्हाला खूप आनंद मिळवायला लागतो आणि अपघात देखील होत
नाही. पण गाडी चालवतो आहे, विचार वेगळे सुरू. आता हे उदाहरण आहे. बोलले गाडी कुठेतरी चुकते, कुठेतरी वळणावर, कुठेतरी अचानक कोणीतरी मध्ये येतो, बेसावध असल्यामुळे आपण आणि तो त्याची धडक होते. बोलले एकाग्र चित्त राहिलं असतं तर वेळीच जागच्या जागी थांबला असता, पण चित्तमध्ये वेगळं काहीतरी सुरू होतं. पण गाडी जरा थोडी पुढे जाऊन एकमेकाला धडकून मग थांबली, पण नुकसान झालं. हा गोंधळ कशानं झाला? विचारांनी झाला. बोलले आणि विचार का थांबले नाहीत? ध्यान पण का लागलं नाही? ध्यान असं व्हायला पाहिजे, लागायला पाहिजे, पण त्यासाठी भगवंताचीच कृपा असायला लागते. असं ते लागतच नाही. अंतःकरण एवढं 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 दुर्बळ झालेलं असतं ना विचारांनी, विषयांनी. बोलले त्याला सामर्थ्य असायला लागतं. जमीन बोलले अशी मुरदाड जमीन असेल, मुरमाड जमीन असेल तर पाणी त्याच्यात थांबेल कसं? तिथे शुद्ध काळी मृदा असेल तर पाणी ती मृदा धरून ठेवते. आता शुद्ध काळी मृदा कशी तयार होते? वर्षानुवर्षे ती झीज होते, खडकांची झीज होते, मुरमाची झीज होते, आणि त्याच्यापासून हळूहळू हजारो वर्षांच्या काळानं ती काळी मृदा तयार होते. बोलले आता हा झाला त्या मृदेचा भाग, मातीचा भाग. परंतु आपलं अंतःकरण काळं म्हणजे कसदार, अत्यंत शुद्ध, विवेकी व्हायचं असेल तर त्याला प्रोसेस ही भगवन नामाची आहे, उपासनेची आहे, कीर्तनाची आहे, सत्शास्त्र श्रवणाची आहे, सत्संगाची आहे, सद्गुरु कृपेची आहे. जावे सद्गुरुसी शरण. बोले हे कळलं कशामधून? तर श्रवणामधून. कोणी एक प्राणी जन्मासी येतो, काही तरी काळ साहे होतो, दुःखा उपरी सुख देतो देव कृपाळूपणे. आणि अशा पद्धतीनं बोलले मनुष्य जन्माला आला, कधी सुख त्याला मिळालं, कधी त्याला दुःख मिळालं, आणि देव कृपाळूपणे. अवघाची काळ जरी सजे. आता ही मनुष्य जीवनाची कहाणी आहे. कधी सुख कधी दुःख हे सत्य आहे. हे समर्थ आपणाला सांगत आहे. समर्थ कशातून सांगत आहे? तर श्रवणातून सांगत आहे. मग हे श्रवण समर्थांनी ही हे सुरुवातीच्या 4-5 ओळी कशासाठी लिहिल्या? बाबा रे, श्रवण कशासाठी? हे कळण्यासाठी. जे हे 4-5 ओळीमध्ये दिलेलं आहे ते कळण्यासाठी श्रवण आहे. की बाबा रे, की कार्यभाग कधी होतो, कधी होत नाही, कधी आम्ही साक्षेप करतो, कधी विक्षेप येतात, कधी कार्य पूर्ण होतं, कधी होत नाही. अवघाची काळ जरी सजे तरी अवघेची होती राजे. म्हणजे आपल्या मनासारखं सगळं काही होत नाही. मनासारखं सगळं काही झालं असतं तर सगळेच असे राजे महाराजे झाले असते, पण तसं नसतं. ऐसे आहे इहलोक अथवा परलोक, साधता कोणी एक विवेक, अद्भुत होय स्वाभाविक देणे ईश्वराचे. मग बाबा रे, हे असं जरी हे विभिन्न विपरीत परिस्थिती संसारामध्ये असली तरी त्याच्यावर उपाय आहे. काय आहे? तर देणे ईश्वराचे. या दोन्ही ठिकाणी, दोन्ही परिस्थितीत किंवा संसारातच म्हणा, अत्यंत त्या ठिकाणी सुखानं समाधानानं राहता येतं. देणे ईश्वराचे. त्याला ईश्वराचं देणं असावं लागतं. ईश्वराची कृपा असावी लागते. ईश्वराची साथ असावी लागते. जशी अर्जुनाला होती, जशी द्रौपदीला होती, जशी प्रल्हादाला होती, जशी तुकारामांना होती. म्हणून सगळे किती सालू मालू आले, रामशास्त्री आले, हे आले, ते आले, गाथा बुडवू लागले, पण कथा काही बुडाली नाही. तुकाराम उलट सर्वत्र त्या ठिकाणी प्रसिद्ध पावले. संपूर्ण पंचक्रोशी त्या ठिकाणी जमा झाली आणि हळूच त्या इंद्रायणीच्या सगळ्या पात्रामधून बोलले ती गाथा बाहेर आली. म्हणजे बुडालेले सगळा जो भाग आहे तो देखील बाहेर काढण्याचं सामर्थ्य कोणापाशी आहे? तर देणे ईश्वराचे. म्हणजे या ईश्वराचे महिमान काय म्हणून वर्णावे? तो कृपाळू आहे.
जनी दास पाळ, आपल्या भक्तांचं आपल्या दासांचं तो रक्षण करणारा आहे. म्हणून बोलले अशा या सद्गुरूंना, अशा या समर्थांना आपण या प्रसंगी वंदन करूया आणि त्यांच्याकडे भगवंत नामाचं अखंड दान मागताना अखंड भगवंताचं भजन घडू दे, भगवंताची भक्ती घडू दे, भगवंताचं कीर्तन घडू दे, असंच मागणं आम्ही मागितलं पाहिजे. बाकीचं त्याच्यासोबतच फ्री असतं. बोलले ते मागायची गरजच नसते. ते नुसतं तेच मागितलं ना, हे महागडं आहे, ते फुकट आहे. फुकटच्या वस्तूसोबत महागडी वस्तू भेटत नाही, महागड्या वस्तूसोबत फुकटची गोष्ट भेटते. आता एखादं गाडी 4 व्हीलर जर आपण घ्यायला गाडीच्या शोरूमला गेलो ना, तर त्या ठिकाणी असं काही ना काही बऱ्याचदा असे गिफ्ट्स देतात. छान असं पाण्याची बॉटल वगैरे, कप वगैरे, असं त्यांच्या गाडीचं कंपनीचं नाव लिहून वगैरे, हे उदाहरण आहे. आणखी असे वेगवेगळे गिफ्ट्स देतात, कधी काही कधी काही. बोलले गाडीसोबत ते सगळं मिळतं, त्याच्यासोबत गाडी कधीच मिळू शकत नाही. मागताना कधी परमार्थ मागावा. संसार तर फुकट ठेवलेला आहे, संसार तर सहज म्हणून भगवंतानं त्याच्यासोबतच पॅक करून ठेवलेला आहे. मागून तर बघ, परमार्थ मागून बघ, संसार त्याच्या पाठीशीच आहे, चिकट टेप मारून ठेवलेला आहे. बाकी नुसतं संसार घ्यायला जाशील तर बोलले तो असं भेटत नाही. तो स्कीममध्ये आहे, नॉट फॉर सेल असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. म्हणजे हे विक्रीसाठी नाही. विक्रीसाठी फक्त काय आहे तर हे आहे, भगवंत नाम आहे. हरी आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. बोलले तर आवडीनं घेतलं पाहिजे, उठता बसता घेतलं पाहिजे, काम करताना सगळं घेतलं पाहिजे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ऐकिल्या विन कळले, शिकविल्या विन शहाणपण आले, देखिले ना ऐकिले भूमंडळी. मग हे आत्तापर्यंत समर्थांनी जे सांगितलं, बाबा हे सगळं कळेल केव्हा तर ऐकिल्या विन कळले, शिकविल्या विन शहाणपण आले, देखिले ना ऐकिले भूमंडळी. असं सहज होत नाही बाबा. सहज अवगुण मिळतात. बाजारात उठता बसता चालता फिरताना शिव्या ऐकायला येतील, पण म्हणा सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. हे काही ऐकायला येणार नाही. म्हणून बोलले हे सद्गुरूंनी ऐकायला दिलं, सद्गुरूंनी श्रवण काढून दिलं, म्हणून बोलले हे सगळं आता कळायला लागले. हे शहाणपण आलं, हा विवेक आला. सकळ काही ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे, नेमस्त मनामध्ये आकळे, सारासार. बोलले कळल्यानंतर काय होतं, बोलले जाणून घेतल्यानंतर काय आहे, समजल्याच्या नंतर काय आहे तर वृत्ती निवळे. वृत्ती म्हणजे काय आहे, वृत्ती म्हणजे आपला मूळ स्वभाव आहे. वृत्ती संत, तो संत जाणावा. संत म्हणजे आनंदाचे स्थळ, संत म्हणजे सुखची केवळ, विश्रांतीची विश्रांती. बोलले विश्रांतीला जिथे विश्रांती घ्यावीशी वाटते ती भूमिका म्हणजे संतांची भूमिका आहे. मग संत ही भूमिका केव्हा प्राप्त होते तर वृत्ती आपली शून्य झाली, कोणाबद्दलही आकस नाही, कोणाबद्दलही द्वेष नाही, कोणाचाही राग नाही, कोणाच्याबद्दलही संताप नाही. बोलले त्या ठिकाणी विजयाची कांक्षा नाही, हरण्याची भीती नाही, लाभा लाभो जया जयो, सुखदुःखे समकृत्वा. बोलले ही स्थिती येणे म्हणजे काय आहे तर वृत्ती निवळे. वृत्ती निवळली, त्यातला जो गढूळपणा होता, त्यातला गढूळपणा कुठला होता तर बोलले त्याच्यामध्ये विषयांचा, द्वेषाचा, मत्सराचा, अहंकाराचा, लोभाचा, क्रोधाचा, बोलले जो वासनेचा जो गढूळपणा आपल्या सगळ्या अंतःकरणरूपी पाण्यामध्ये जो मिसळलेला होता, तो ऐकता ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळलं. तुरटी श्रवणरूपी तुरटी फिरली,
सद्गुरू कृपेची, तर ते गढूळ पाणी देखील काय होतं, निवळतं, म्हणजे शुद्ध होतं. नेमस्त मनामध्ये आकळे सारासार. आणि ज्याची वृत्ती शून्य झाली, बोले ज्याचं मन शुद्ध झालं, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पण तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. म्हणजे ज्याचं मन शुद्ध झालं, त्याच्या हृदयामध्ये अर्थात ते काय झालं, निर्विकार झालं, अर्थात ते काय झालं, निरभ्र झालं, निर्गुण झालं, निसंग झालं. आणि हे कोणाचं स्वरूप आहे, त्या निर्गुण परमेश्वराचं स्वरूप आहे, परब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणून बोलले त्या तिथे दया क्षमा शांती मग त्या ठिकाणी वास करते. आणि मग तेथे काय असते, तर तेथे देवाची वस्ती असते. आणि देवाची वस्ती असल्यानंतर मग काय आहे, तर नेमस्त मनामध्ये आकळे सारासार. सगळं काही असं क्लिअर, सगळं चित्र होऊन जातं. आता काय असतं, आपल्या घराच्या खिडकीवरच सगळी धूळ सगळी साचलेली असते. आणि ही धूळ आपण त्या धुळीने माखलेल्या सगळ्या खिडकीतून, काचेतून बाहेरचं जग बघत असतो. आणि ते बघत असताना त्या ठिकाणी सगळं जग असं कलुषित झालेलं सगळं दिसतं, मलिन सगळं दिसतं, सगळं जगच वाईट आहे असं वाटायला लागतं. आणि मग काय होतं, बोलले मग त्याचा आम्ही त्रास करून घेतो. पण कोणीतरी सद्गुरू भेटला आणि काय झालं, काही ऐकता कळे, सकळ काही ऐकता कळे, श्रवणरूपी भूमिका काढून दिली. ती खिडकीची तावदानं त्या ठिकाणी स्वच्छ करण्यात आली, पाणी मारण्यात आलं, कपडा कॉलीन लावून समर्थ पुसतात. आणि मग अतिशय सुंदर असा लख्ख असा उजेड घरामध्ये येतो. आतही सगळा उजेड पसरला आणि बाहेरही सगळं क्लिअर सगळं दिसत असल्यामुळे सगळं जग सुंदर वाटायला लागलं. हा भाग कुठे आहे, तर हा भाग आतमध्ये आहे. म्हणून ही वृत्ती निवळल्याचा परिणाम आहे आणि हा श्रवणाचा परिणाम आहे. मग अशा सगळ्या निर्भेळ मनामध्ये, भेळ नसलेल्या, भेसळ नसलेल्या, विकार नसलेल्या, निर्गुण वेगवेगळ्या सगळ्या वासना भावना नसलेल्या सगळ्या मनामध्ये परमेश्वराचा वास त्या ठिकाणी निर्माण होतो. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे, येणे उपाय स्वभावे त्रैलोक्य चाले. श्रवणातून काय आहे, श्रवण म्हणजे ऐकावे, ऐकलं पाहिजे. मनन म्हणजे मनी धरावे, जे ऐकलं ते कुठे धरायचं, तर ते मनामध्ये धरायचं. श्रवण मनी धरावे, येणे उपाय स्वभावे त्रैलोक्य चाले. हेच सूत्र आहे, हेच सूत्र आहे उद्धाराचं, हेच सूत्र आहे जीवन जगण्याचं आणि एक समाधान रूपी भूमिका प्राप्त करून घेण्याचं. श्रवणा आळ विक्षेप येती, नाना जिनस सांगो किती, सावध असता प्रत्यय येती सकळ काही. मग आता ही झाली प्रस्तावना. बोलले समर्थांनी श्रवण का हे आत्तापर्यंत सांगितलं. आता श्रवणाला बसायचं आहे, पण श्रवणाला बसल्याच्या नंतर काय विक्षेप येतात, काय अडथळे येतात, किंवा देहबुद्धीकडे काय सगळे त्या ठिकाणी चाळे उभे राहतात, याचं सगळं वर्णन समर्थ आता इथून पुढे करत आहेत. सावध असता प्रत्यय येती सकळ काही. आता सावध व्हायचं आहे. श्रवण करताना अत्यंत एकाग्रचित्त करुणी मन भावे पुजावा परमेश्वर. चित्त एकाग्र करून सद्गुरू काय देत आहेत, काय भूमिका मला सांगत आहेत, बोले ती भूमिका माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बोलले ती भूमिका आज ना उद्या माझ्या सगळ्या आयुष्यामध्ये मोठा उलटफेर घडवणारी आहे. समर्थ देतात ते असं उगाच देत नाही. म्हणून आदराने, अति आवडीने, अत्यंत भावाने बोलले विनम्रतापूर्वक बोलले श्रवण केलं पाहिजे आणि सावधपणे केलं पाहिजे. बोलले काय मला देणारा भगवंत आहे आणि ते मी जर सावध नसलो तर कदाचित मिस होण्याची शक्यता आहे.
आता ट्रेन असते, ट्रेन एक 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 एका मिनिटासाठी देखील ट्रेन हुकू शकते. अर्धा मिनिट, 1 मिनिट जरी आमचं चित्त इकडे तिकडे सैरभैर झालं तरी ती विवेकाची ट्रेन मिस होण्याची शक्यता आहे. तरी तो कोण जाणे आमचा कसला मोठा भाग समर्थ त्या ठिकाणी देणार होते किंवा दिला होता, तो मिस होण्याची शक्यता आहे. आणि सावध असता प्रत्यय येती सकळ काही. श्रवणी लोक बैसले, बोलता बोलता एकाग्र झाले. त्या उपरी जे नूतन आले ते एकाग्र नव्हे ती. म्हणजे जो हळूहळू हळूहळू कळता 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 मनुष्य काय होतो, श्रवणामध्ये एकाग्र होतो. पण तो नवीन माणसाचं असं नसतं. म्हणजे नवीन माणसाला ना तो हळूच येतो, मग हळूच मागेच बसतो, मग मागे बसून इकडचं तिकडचं सगळं वातावरण बघतो, आजूबाजूच्या भिंती बघतो, काय कोणाचे फोटो लावलेले आहेत ते बघतो, काय सांगतायत, त्याला दाढी नाही, मिशा नाही, अशी वेगळी वेगळी खलबतं त्यांच्या सगळ्या अंतःकरणात सुरू असतात. आणि मग असं करता आता सगळं पाहून झालं, 2, 4, 5, 8, 10 दिवस सगळं श्रवण करता 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 मग काय होतो तर शांत होत जातो, त्याची वृत्ती शांत होते आणि मग खऱ्या अर्थानं त्याच्या हृदयामध्ये ते श्रवण उतरायला लागतं. म्हणजे परंतु जो नूतन आहे, नवीन आहे, तो मात्र सुरुवातीला एकाग्र होत नाही. मनुष्य बाहेर हिंडवणी आले, मग तो कुठे एकाग्र नसतो. म्हणजे कुठे असतो, तो बाहेर फिरायला गेलेला असतो. मन येथे बसली नुसती तनू आणि तिकडे गेला मन पवनू. नाना प्रकारीचे ऐकिले, उदंड गलबलू लागले उगे असे ना. जे ऐकलं त्याच्यावर, त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये खलबतं सुरू होतात, गलबलू लागतं, कावकाव सगळी, रवरव सगळी सुरू होते. प्रसंग पाहोण चालती, ऐसे लोक थोडे असती, श्रवणी नाना विक्षेप होती, ते हे ऐका. बोलले आता प्रसंग पाहोण चालती म्हणजे काय, जिथे बसलेला आहे किंवा जे कार्य करतो आहे तिथे पूर्णतः शरीराने आणि मनाने हजर असणे आणि पूर्ण चित्तानं ते काम करणे, म्हणजे ते काम सफल होणे सहज असते. परंतु इकडे बोलले बहुतेक ठिकाणी मनुष्य हे असं करत नाही आणि म्हणून काय उभे राहतात, विक्षेप उभे राहतात. म्हणून काहीतरी त्या ठिकाणी विक्षेप म्हणजे काहीतरी चुकीची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते किंवा काहीतरी चुकीचं त्या ठिकाणी घडत जातं. श्रवणी बैसले ऐकाया, आळो लागली से काया, येती कडकडा जांभया निद्रा भरे. आता हे फार कॉमन विक्षेप आहे. बोलले एक जसं जसं मनुष्य थोडासा जुना झाला की मग त्याला सवय होते, सवय. मग सवयीनं येणं, सवयीनं जाणं, सवयीनं ऐकणं. मग ते काय बोललं जातं आहे, काय ऐकलं जातं आहे याच्याकडे कधी कधी त्याचं लक्ष नसतं आणि म्हणून मग काय येणार, आळस येणार. लक्ष नाही म्हणजे काय, लक्ष नाही पण बैसला तर आहे म्हणजे नक्कीच काय होणार, विसंगती निर्माण झाली. मग शरीराला बोलले ऐकायचं होतं पण ते न करता ते मन वेगळीकडेच धावतं आहे. म्हणून मग शरीराला ते त्याचं काम त्या ठिकाणी कळत नाही, म्हणून मग आळस यायला लागतो. बैसले सुचित करुनी मना, परी ते मनची ऐकेना, मागे होते ऐकिले नाना, तेची धरून बैसले. मागे पण भरपूर ऐकलेलं असतं, हा काही कमी हुशार नसतो. मग ते हे तर असंच असतं, हे असे काय सांगता आहेत, ते तर तसंच असतं, त्यांनी असं नव्हतं सांगायला. हे काय होतं, मागे होते ऐकिले नाना, तेची धरुनी बैसले.
धरून बैसलं. तत्पर केले शरीर, परी मनामध्ये अनेक विचार, कल्पना कल्पी तो विस्तार, किती म्हणून सांगावा. बोलले आता शरीराला कसं बसं त्याने आवरलं. आता तो बैसला सावधून. आता बोलले श्रवण करूया आपण. मन काही त्याला आवरता आलेलं नाही. नुसत्या कल्पना 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 कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा समोर बैसलेले समर्थ भेटी, समर्थांचा विचार भेटी. समर्थांचा विचार पोहोचतच नाही, कल्पना वेगवेगळ्या त्या ठिकाणी निर्माण होतात. जे जे काही श्रवणी पडिले, तितुके समजून विवरले, तरीच काही सार्थक झाले निरूपणी. निरूपण श्रवणातून प्राप्ती केव्हा आहे? ऐकले, कळले आणि वळले बोले तरीच याचे सार्थक झाले. बोलले आणि श्रवण केलं, ते समजलं, त्याचं विवरण केलं, चर्चा केली, तरीच याचे सार्थक झाले निरूपणी. खरंच याचं सार्थक झालं. मन दिसते मा धरावे, ज्याचे त्याने आवरावे, आवरून विवेके धरावे अर्थांतरी. बोलले मन दिसते मा धरावे. बोलले मन धावतं इकडे तिकडे, पण त्याला धरता येत नाही. पण समर्थ बोलले त्याला विवेकानं धरावं, आवरावं आणि अर्थाकडे, श्रवणाकडे. समर्थ काय मला सांगत आहेत, कुठली भूमिका मला जाणवून देत आहेत, त्याच्याकडे त्याला लावलं पाहिजे. निरूपणी येऊन बैसला, परी तो उदंड जेवून आला, बैसताच कासावीस झाला तृषाक्रांत. आता बरेच जण जेव्हा रात्रीला श्रवणाला जातात किंवा दुपारी श्रवणाला जातात, ते काय आधी जेवून जातात. आता जेवून गेला, नेमका जस्ट जायच्या आधी सगळं जेवून गेला आणि मध्ये बैसला की आतली सगळी ती चक्की, सगळे चक्रे सगळी फिरायला लागतात. कोणाची? पाचन संस्थेची. मग त्याच्यामध्ये तो सगळा जे लाळ मिसळली जाते, लिव्हरमधील रस मिसळले जातात, वेगवेगळे सगळे ॲसिड टाकले जातात, पाचक अग्नी प्रज्वलित होतो. मग शरीराचं संपूर्ण लक्ष त्या प्रक्रियेकडे असतं आणि मग शरीराला अधिक ऊर्जा, अधिक रक्त त्या भागासाठी आवश्यक असतं. मग बाकीचा रक्त पुरवठा थोडासा कमी केला जातो आणि सगळं रक्त त्या ठिकाणी पोटामध्ये घेतलं जातं, प्रेशर सगळं त्या ठिकाणी वाढवलं जातं आणि मग बाकी डोकं चालवून डोक्याकडे पण रक्तपुरवठा कमी होतो आणि इकडे सगळं मननाचं, श्रवणाचं, समजून घेण्याचं, अर्थांतराचं, विवेकाचं समर्थ सांगत असतात. मग इकडे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे झोप येते. मग सगळं हळूहळू सगळे पाचनक्रिया पूर्ण होते. आता जेवताना जास्त पाणी पिल्या जात नाही किंवा जेवण झाल्यावर बरेच पाणी पित नाही. मग पाचन झाल्यानंतर पाण्याची आवश्यकता भासायला लागते. मग कधी एकदा पाणी भेटतं, कधी नाही, असं होऊन जातं. आणि मग बोलले तृषाक्रांत, सगळा जीव, सगळा तहानलेला सगळा त्याचा होऊनच जातो. हा विक्षेप आहे, विक्षेप आहे, विक्षेप आहे. आणि काय दाखवलं? आधी उदक आणविले, मग हळूच उठला, श्रवणातून उठला, जातो बाहेर, कुठेतरी माठ वगैरे ठेवलेला असतो, जातो त्या ठिकाणी पाणी घेतो, घळा 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 सगळं पिऊन टाकतो आणि त्याने मळमळू लागले. मळमळ मग सुरू होते, कारण बसलेलाच आहे. उदंड जेवून आला, आणखी उदंड पाणी प्यायला, हालचाल करायला जागा नाही. मग ते सगळं ते साचल्यासारखं होऊन जातं, मळमळ सगळी सुटायला लागते. करपट ढेकर उचक्या देती. आता पचनच नाही झालं, अडथळे पचन संस्थेत निर्माण झाले, कुठेतरी गॅसेस आले, मग ढेकर येणार. आणखीन बोलले वारा सरदा मोठी घाम फुटतो. गरमी जर व्हायला, कदाचित जर वीज गेली
लाईट गेली तर खूप यांना खूप गरम होतं, कारण आतमध्ये सगळं पाचक अग्नी पेटवलेला, आतमध्ये सगळं मशीन सगळं सुरू आहे. बाहेरून हवा बंद झाली म्हणजे खूप घाम येतो, कारण गाडी गरम होऊन जाते. वारा सरता मोठी फजिती, क्षणक्षणा उठून जाती लघु शंकेसी. मग असं हे सगळं दाबून दाबून सगळं भरल्यामुळे मग आता काय लघुशंका करू का, हे करू का ते करू, ह्याने बरं वाटेल का त्याने बरं वाटेल, असं त्याचं काहीसं सुरू असतं. दिशेने कासावीस केला. आता काहींचं तर बोलले 1 नंबरचा पण कार्यक्रम त्या ठिकाणी लागून जातो. कासावीस सगळा जीव होतो. कधी एकदा जातो, कधी नाही, असं होऊन जातं. काही कळेना. निरूपणी येऊन बैसला, तो विंचुवे फणकाविला, कैचे निरूपण त्या झाला कासावीस. कुठे कधीतरी काहीतरी असं खाली मुंगळा मुंगी वगैरे वगैरे चावतो. आणखीन तो वेगळा विक्षेप वेगळा, तो त्रास वेगळा. श्रवण करत असताना या कुठल्या कुठल्या भूमिका त्या ठिकाणी उभ्या राहिल्या, याचं विवरण समर्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. पोटामध्ये तिडीक उठेली. आता एवढं दाबून दाबून भरल्यामुळे पोट, आता विषय कसा आहे, जेवताना ना बोले एक अर्धा भाग अन्न, अर्धा भाग पाण्यासाठी आणि अर्धा भाग हवेसाठी ठेवला पाहिजे, कारण ती जी प्रोसेस चालते तिला मूवमेंट मिळाली पाहिजे. आता मिक्सर आहे, मिक्सर आम्ही गच्च त्या झाकणापर्यंत भरलं तर ते फिरेल कुठे, त्याला फिरायला जागा पाहिजे ना ते बारीक व्हायला. मग थोडंसं असं मिक्सर कधी थोडंसं वरती 2-3 बोटे रिकामं ठेवावं लागतं, तेव्हा कुठे ते फिरतं. पूर्ण भरलं तर ते फिरतच नाही, कारण त्याला हालचाल मूवमेंट ते पॅक सगळं होऊन जातं, मूवमेंट करायला जागाच नाही. आता हा भाऊ एवढं सगळं जेवण करून बसला, आणखी घळाघळा पाणी प्याला, आणि बसलेला हालचाल करायला जागा नाही, पोटामध्ये जागा नाही. मग काय झालं, पोटामध्ये तिडीक उठली. आता पाठीमध्ये करक भरली. आता एवढं सगळे गॅसेस साठले, मग त्यांना बाहेर निघायला जागा नाही. मग ते असं शरीरात इकडे तिकडे जाऊन बसतात. मग कधी चमक येते, कधी करक येते, असे सगळे ते होत जाते. चालक चिखल्या पोळी झाली बैसवेना. आणखी हे शरीराचे विक्षेप वेगळे, कोणाला काहीतरी पायाला पोळी झाली, चिखल्या झाल्या, काहीतरी शारीरिक सगळे पिसोळा चावून पळाला, तेने प्राणी दूषित झाला, कोण नेटे गलबला केला तेथेची धावे. बोलले हे असे वेगवेगळे सगळे उपाध्या, आणखीन बाहेरचे सगळे आदी भौतिक सगळे ताप त्या ठिकाणी सुरू असतात. विषयी लोकश्रवणी येते. आता कधीकधी आजूबाजूला जर बायका असतील तर चोरटे लोक चोरून बायकांकडेच पाहती, चोरटे लोक चोरून जाती पादर्श. म्हणजे बघा, विषयी लोक बायकांकडे बघतात, चोरटे लोक चपला घेऊन जातात. असे पण सगळे उपद्व्याप लोक श्रवणामध्ये आल्यानंतर करत असतात. आता हे सगळं होतंच, आपण सगळ्यांनी या अनुभव घेतलेला आहे, म्हणून समर्थांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. समर्थांच्या काळातही असंच होतं, आताही असंच आहे. होय नव्हे वादविवाद, तेने उदंड झाला खेद, शिव्या गाळी अप्रमाद होता चुकला. मग काही चप्पल गेली, मग आता तू घेतली, ह्याने घेतली, असं झालं तसं झालं, ते पण वाद होतात. कोणी निरूपणी बैसती, सावकास गोष्ट लाविती, हरिदास ते रे करीती पोटासाठी. आणखीन काही बोलत पण असतात, गप्पा पण करतात. हरिदास ते रे करीती पोटासाठी. आला इकडे बैसला श्रवणामध्ये, पण चित्त कुठे आहे, संसारामध्ये. संसाराच्या, मतलबाच्या, फायद्याच्या, पोटाच्या पाण्याच्या गोष्टी त्यांच्या सुरू असतात. आता काही जण बाहेर बसतात, एखादा हॉल असला श्रवणाचा त्याच्या बाहेर बसतात.
मग कोण ओळखीचा भेटला, हळूच काहीतरी त्यांच्या मध्येच काहीतरी शंका आली, काहीतरी ते मध्येच बोलतात, हे करतात ते करतात. रे रे करती पोटासाठी बहुत जाणते मिळाले, एका पुढे एक बोले, लोकांचे आशय राहिले कोण जाणे. हे सगळे जाणते खाली बसले आणि मग मुख्य आशय समर्थांना काय द्यायचा होता तो राहूनच गेला. माझे होय तुझे नवे, ऐसी अखंड जयास सवे, न्यायनीती सांडून धावे अन्यायाकडे. बोलले आणखीन काय झालं, माझे होय तुझे नव्हे. असं हे शेवटी मनुष्याकडे त्याचा अहंकार, त्याच्या अहंकाराच्या सगळ्या गोष्टी, हे सगळं बरं त्या ठिकाणी सुरू असतं. आणखीन काय दाखवलं, आपल्या थोरपणासाठी आजच्या वाच्या तोंडपिटी, न्याय नाही ते शेवटी परम अन्यायी. शेवटी अहंकार सोडलाच नाही, आपला थोरपणच सगळीकडे दाखवलं. आता हे श्रवणाचे विक्षेप झाले, पण आता हे नुसते श्रवणापुरते नाही, श्रवण करून जेव्हा तो घरी गेला तरी देखील त्याने काय केलं, आता श्रवण धड केलंच नाही. हे सगळं खाण्यापिण्यात याच्यामध्ये त्याचं श्रवण करक तिडीक याच्यामध्ये त्याचं श्रवण सगळं अडकलं. आणि मग घरी जाताना तो काय घेऊन गेला, माझे होय तुझे नव्हे. आपल्या थोरपणासाठी आजच्या वाचा तोंडपिटी, म्हणजे मी जातो श्रवणाला, मला सगळं माहिती आहे, प्रत्यक्षात घेतलेलं काहीच नाही, मनाचं काहीतरी तुणतुणं वाजवत राहायचं. न्याय नाही ते शेवटी मग परम अन्यायी. मग असंच काहीतरी थोतांड सगळं उभं करायचं. एकीकडे अभिमान उठे, दुसरेकडे उदंड पेटे, ऐशे श्रोते खरे खोटे कोण जाणे. एकीकडे अभिमान आणि सगळं भांडणं करायला सगळा तत्पर. हा श्रोता आहे का, समर्थ विचारले, ऐसे श्रोते खरे खोटे कोण. बोले श्रवण केलेलं आहे का याने, याचा पाहावा विचार. बोले याला सद्गुरूंचा दास म्हणावं का, या सदानकदा भांडण्यासाठी तयार, सदानकदा असं बोलले रागानं पेटून उठणारा हा श्रोता आहे का. एकीकडे अभिमान उठे, दुसरीकडे उदंड पेटे, ऐसे श्रोते खरे खोटे कोण जाणावे. म्हणून जाणते विचक्षण, ते आधीच धरिती नेनपण, मूर्ख टोनपा आपण काहीच नाही. म्हणून जे जाणते विचक्षण, म्हणजे जे जाणते आहेत, ज्ञाते आहेत, विद्वान आहेत, बोलले त्यांनी श्रवण केलेलं असतं आणि त्यांना कळतं की कितीही ऐकलं, कितीही ज्ञान असलं तरी भगवंतापुढे आपण काहीच नाही. आणि म्हणून मग ते काय करतात, ते नेनपण धरतात. म्हणून जो कोणी असा भेटला ना, असं लहानपण घेणारा, मला काही एवढं कळत नाही, मला काही एवढं समजत नाही असं म्हणणारा, तो खऱ्या अर्थानं जाणता असतो. बाकी हे मला सगळं माहिती आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हे काय आहे, मूर्ख टोनपा आपण काहीच नाही. मूर्ख आहेत, टोनपे आहेत. टोनपा म्हणजे असा न बदलणारा. आपणाहून देवथोर, ऐसा जयास कळला विचार, सकळ काही जगदांतर तेही राखावे. मग ते हे असा बदल का झाला. बोलले श्रवणाचं सार काय आहे, आयुष्याचं कल्याण कशामध्ये होणार आहे, संपूर्ण बोलले आनंद, संपूर्ण समाधान आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावयाचं असेल तर आपणाहून देवथोर, बोलले आपल्यापेक्षा देव श्रेष्ठ आहे आणि त्याची सगळी सत्ता आहे आणि तो सगळं चालवणारा आहे, तो सगळं करून घेणारा आहे. सकळ काही जगदांतर राखो तेही राखा. सगळीकडे तोच आहे, सगळीकडे त्याचीच लीळा आहे, हे जाणून आपण राहिलं पाहिजे. सभेमध्ये कळहो झाला, शब्द येतो जाणत्याला, अंतरे राखो नाही सिकला कैसा योगी. सभेमध्ये कळह झाला आणि शब्द येतो जाणत्याला, बोले जो जाणताय त्याला माघार घ्यावी लागते. अंतरे राखो नाही शिकला,
लोक काय बोलतात, तू शहाणा होतास, तुला अक्कल होती, तो तर मूर्ख होता. आता बघा ना, आपल्याकडे जेव्हा केव्हा भांडण होईल ना, जेव्हा वाद उभा राहील ना, तेव्हा हे लक्षात ठेवायचं. त्याच्यासाठी समर्थांनी हे दिलेलं आहे. बोलले समर्थ आपल्याला विचारतील, का रे बाबा तुला श्रवण दिलं होतं ना, तुझ्याकडे अहंकार आहेच का अजून, तूच मोठा आहेस का, तूच शहाणा आहेस का, तुला लहानपण घ्यायला शिकवलेलं आहे, तुला माघार घ्यायला शिकवलेलं आहे, तुला त्यांच्यामध्ये समर्थांचं स्वरूप बघायला शिकवलेलं आहे. सभेमध्ये कळहो झाला शब्द येतो जाण त्यालाच बोलतात. आपल्यालाच बोलतील समर्थ, अंतरे राखो नाही. तू काय शिकला मग? या अहंकारापासून, मत्सरापासून, क्रोधापासून अंतर राखायला शिकला नाही तर तू काय शिकला? कैसा योगी. वैर करिता वैरची वाढे. समर्थांनी स्पष्ट सांगितलं, बाबा कोणाशी वैर करू नको, असेल तर मिटवून टाक, समझोता करून घे. बघा ना, आपल्याकडे आज खूप स्पष्ट क्लिअर ह्या समासाचं सार समर्थ सांगत आहेत की बाबा रे, वैर करिता वैरची वाढे, आपण असं दुःख भोगणे घडे, म्हणून शहाण्याचे कुकडे कळो आले. बोलले वैर करूच नाही, असेल तर मिटवून टाकावं, थोडं लहानपण आपण घ्यावं, कारण ते धरून ठेवणं म्हणजे आपणालाच दुःख भोगणं आहे. एक थोडंसं लहानपण घेतल्यानं काय नाही, काही फरक पडणार नाही, पण वैर टिकवून ठेवल्यानं रोजचं टेन्शन आहे, रोजचं ताणतणावात जगणं आहे. अखंड आपणा सांभाळिती, शुल्लकपण येऊन येती, थोर लोकांस क्षमा शांती अगत्य करणे. म्हणून आपणाला सांभाळलं पाहिजे, शुल्लकपणा येऊ द्यायचा नाही, लोकांसारखं चिल्लरसारखं वागायचं नाही, असं लोभाच्या मागे, अभिमानाच्या मागे, वासनेच्या मागे छे 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 शुल्लकपणा येऊ नेदी. समर्था शुल्लकपणा येऊ नेदी, रघुनायका मागणे हेची आता. थोर लोकांस क्षमा शांती, क्षमा धरावी, शांती धरावी, अगत्य करणे. अगत्य आहे बाबा, परमार्थाला आलास, समर्थांच्या सगळ्या अधिपत्याखाली आलास तर हे सगळं अगत्य करावं लागेल. अवगुणापासी पैसला गुणी, अवगुण कळतो तत्क्षणी. अवगुण बसला ना बाबा, त्याच्यासारखं नको होस, आपण वेगळं आहोत याची जाणीव ठेव. विवेकी पुरुषाची करणी विवेके होते, उपाय पर्याय दीर्घ प्रयत्न, विवेक बळे नाना यत्न, करील तयाचे महिमान तोची जाणे. म्हणून विवेक पर्याय दीर्घ प्रयत्न करावे, कष्ट सहन करावे, त्रास सहन करावा, इतरांचं कल्याण करण्याचा प्रयत्न करावा. आयुष्याचं विवेक काय आहे, सार काय आहे, सर्वाठाई परमेश्वर. विवेके बळे नाना यत्न, करील तयाचे महिमान तोची जाणे. दुर्जनी व्यवधरून घेतला, बाष्कळ लोकी घसरिला, विवेकापासून चेवला विवेकी कैसा. दुर्जन भेटले म्हणून दुर्जन व्हायचं हे काही विवेकी माणसाचं लक्षण नाही. बोले त्या दुर्जनांना विवेकी बनवण्याचं सामर्थ्य ठेवायचं, निदान तिथून बाजूला होण्याचं सामर्थ्य आपल्याकडे असायला पाहिजे. इतकं लेचेपेचे आणि ढेपाळलेले आपण असू नये. आम्ही काय कुणाचे खातो तो श्रीराम आम्हासी देतो. न्याय पर्याय उपाय मूर्खास हे कळे काय. मूर्खाला हे न्याय पर्याय उपाय शांती क्षमा ही मूर्खाला नाही कळत बाबा. जो ज्ञानी आहे, जो विवेकी आहे त्याला हे कळतं. मूर्खा करता चिवडा होय मज्जा लसीचा. मूर्खाला फक्त काहीतरी असं फोकसमध्ये असं काहीतरी शोबाजी काहीतरी असं नुसतं दांगडो करण्यामध्ये आनंद वाटतो. मग ते शहाणे नीट करीती, पण शहाणा मनुष्य नीट राहतो. तो अशा गोष्टी करत नाही, शुल्लकपणाच्या गोष्टी नाही करत. सोय साहोण साहवते, स्वतः सहन करतो, इतरांना पण सहन करायला सांगतो. सोय करून करविती लोकांना करवी. पृथ्वीमध्ये उदंड जन, जनामध्ये असती सज्जन, जयाकरिता समाधान प्राणीमात्रांसी. असे जे सज्जन आहेत त्यांच्यामुळे हे पृथ्वी या ठिकाणी शांती अनुभवते, आनंद अनुभवते, सुख समाधान सगळं या पृथ्वीवर या अशा लोकांमुळे नांदत राहतं.
तो मनोगतांचे अंगे जाणे, मान प्रसंग समय जाणे, संतप्ता लागे निवू जाणे नाना प्रकारे. मनोगताचे अंग, मनोगत सगळं तो जाणतो, मान प्रसंग समय तो जाणतो, संतप्ता लागी निवू जाणे नाना प्रकारे. संतप्त असेल कोणी त्याला शांत करायचं, थोडंसं माघार घेऊन भाऊ दादा करून हळुवारपणे प्रेमाने समजवून त्याचा मान ठेवून त्याचा आदर ठेवून त्याचं शांतपणे ऐकून घेऊन संतप्ता लागी निवू जाणे नाना प्रकारे. ऐसा तो जाणता लोक, समर्थ तयाचा विवेक, त्याचे करणे काही एक जनास कळेना. हे जाणत्या माणसाचं लक्षण आहे. आणि समर्थ त्याच्या हृदयामध्ये विवेकरूपानं वास करतात. बहुत जनास चालवी, नाना मंडळे हालवी, ऐसी हे समर्थ पदवी विवेके होते. म्हणून अशांमुळे हे जग सगळं सुरू आहे आणि हे अशांनाच समर्थ पदवी मिळते. विवेक एकांती करावा, अशा यासाठी काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. कोणता अभ्यास? विवेक एकांती करावा म्हणजे श्रवण करावं लागेल, एकांतामध्ये त्याचं विवरण मनन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल आणि जगदीशाला धारणेनं म्हणजे काय, एक भावानं, एक प्रेमानं आपल्या हृदयामध्ये धरावा लागेल, की त्याच्याशी बोलावं लागेल की हे भगवंता जगदीशा नारायणा, तूच माझा सखा, तूच माझा सोबती, तूच आहे. सतत सतत त्याचं चिंतन करायचं, त्याच्याशी बोलायचं, धारणेने धरावा. लोक आपला आणि परावा म्हणूच नाही, सगळीकडे त्याला बघावं, कोणाला परक समजू नये, कोणाला असं हा आपला असं भेद कुठे करू नये. भेद करणे म्हणजे परमेश्वराचा वर अविश्वास दाखवणे आहे. एकांती विवेक ठाई पडे, एकांती यत्न सापडे, एकांती तर्क वावडे, ब्रह्मांड गोळी. म्हणून एकांती विवेक ठाई पडे. एकांतामध्ये एक रोज थोडं का होईना उपासना, मनन, चिंतन, श्रवण, ध्यान असेल ना, मग तेव्हा विवेक सापडतो, यत्न सापडतो, तर्क सापडतो आणि ब्रह्मांडाचं सगळं सार कळायला येतं. एकांती स्मरण करावे, चुकले निधान पडे ठावे, अंतरात्म्यास फिरावे काहीतरी. एक स्मरण अखंड सुरू असावं, उठता बसता कामधंदा करिता, आणि जे वेळ मिळाला तर एकांतामध्ये त्या भगवंताशी हितगुज करावी. जयास एकांत मानला, अवघ्या आधी कळे त्याला. आता एकांत म्हणजे काय आहे? बोलले आपल्या एकट्याची सोबत. एकटा म्हणजे कोण आहे? आपल्या आतमध्ये बसणारा तो आत्मारूपी म्हणजे तोच एक परमेश्वर आहे, त्याची सोबत. जयास एकांत मानला, अवघ्या आधी कळे त्याला, त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही. म्हणजे असं ज्याने आतमध्ये संवाद, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपणाची वाद आपणासी. आणि मग काय ते तुकारामांचे सगळे गाथा, काय ते अभंग, हे कशातून आलं? अवघ्या आधी कळे त्याला. आतमध्ये त्या तो एकांतमध्ये तो सांगत होता आणि म्हणून हे सगळं येत होतं. म्हणून हे सगळे विवेक, हे सगळं शहाणपण त्यांच्याकडे सगळं उभं राहिलं. त्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही, त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोता अवलक्षण निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.